काय करायलायस? पाणी कुठे निघालं बघ. लक्ष कुठे असतं तुझं? समजा काम मलाच करावं लागणार. आधीच जायला उशीर झालाय. तू कुठं निघालायस? हा, तर याला कसं सांगायचं की साखी आणायला जायचं म्हणून? काय म्हणलास? हा, काय नाही, व बाजूला, मी करतो. अरे अरे व म्हणलं ना. अरे करतो थांब मी. आजकाल कामात लक्ष नसतं तुझं. व बाजूला, अरे दे इकडे. आधीच उशीर व्हायलाय. कर तूच. तू मध्ये मध्ये आल्यावर कसं जमणार? ए अरे राणा तुमची वस्तू आणली आहे. हा, थांबा. दे इकडे, मी देतो. ए, थांब थांब. येऊ का मी? आणि काय काम असेल तर सांगा. चालतंय. ते वहीत तेवढं लिहून ठेवा, मी नंतर येतो दुकानात. हा ठेवतो, येतो. आईला छुम छुम. थांब थांब. हे पैलवान, हे काय? हे कशा पायी उघडलंस? ते आपण साखी गमावल्या म्हटल्यावर आपल्याला परत द्यायला नको आहे. पण एकदा का साखी परत दिली की इशाय कट्टाप. परत बाई संघ बोलायची भानगडच नाही. मी येते की देऊन. हा, नको नको, मीच देतो. म्हणजे कसं आहे, मी गमावल्या म्हटल्यावर मलाच द्यायला नको का? आणि तू दिलंस ना तर त्यांना बरोबर वाटणार नाही. कुणाला बरं वाटणार नाही ते मालूम आहे मला. चान्स मारून घेतोस होय ना? ए शान्या, कर्मचारी आहे मी, आणि मी काय असं करेन का? पण एकदा का साखी दिली की इशाच संप. म्हणजे तू परत बाईंशी बोलणार नाहीस? नाही. बघ, हे दिलं की त्यांचा रस्ता अलग आणि तुझा रस्ता अलग. चालेल काय? चालतंय की. ए, पण साखी तर द्यायला लागणारच की. नीट वाटणं जा रे. असतो कशा पायी दात काढून. आणि एकदा सांगितलं ना व, साखी दिल्यावर विषय कटाप म्हणजे कटाप. राणा, तू खरंच बाईनं शान घेऊन जावं म्हणालास? कमाल आहे गाड्या तुझी. का सारवायला घेऊन जावं म्हणलं? उद्या दिवाळी आहे, त्यात काय एवढं? पण साखी द्यायची राहिलीच. काय मर्दा, साधं एवढं काम जमून होय तुला? विषय संपवायला गेल तास का वाढवायला? तरी मी म्हणत होतो मी जाऊन देऊन येतो. अरे लाज तरी वाचली असती. बाई बरोबर बोलायला सुधरत नाही तुला. छा, काय करणार? अरे समज जमवलं होतं, बाई समोर आला आणि विसरलोच समज. अरे विषय संपवायचा असेल तर हे द्यायलाच लागल की. हा, द्यावं तर लागणारच. परत समजा जमवायला पाहिजे. अरे जमवायचं काय आता? सरळ गाठायचं आणि देऊन टाकायचं. हा, मला बी असंच वाटलं होतं, पण एवढं सोपं नाही ते. अरे अरे बाई समोर आलं की बोंबच होती. हे बघ, एक शेवटचं बोलू. मी येऊ काय देऊन? तू हा, नको नको. अरे बाई लई डेंजर आहेत. मी आज देतो परत ना. मग मी सांगू कसं द्यायचं ते? शिकव. सांगतो. आता ह्या अशा माझ्यासमोर बाई उभे आहेत आणि मी म्हणजे तू. हा, आणि हातात ही साखळी. अय,
बाई हा साखळी लेती हुआ नहीं है भाई छड़ी से डर नहीं लगता, साकड़ी से लगता है। हे भाई, हे भाई, साकड़ी ले लो भाई। मेरे मन में एक विचार आया भाई, ये साकड़ी ले लो और सब विषय खत्म करो भाई। हे ना मत बोलो भाई, ना मत बोलो भाई। ए, चुप. याचं पिक्चर सारखं मला नाही जमणार. ए, अरे कुठं चालला? शान गोळा करून ठेवतो, बाई आल्या बिल्या तर घोळ न ग. अरे ए ए किराणा 2000, भाजी 300, औषधं 400. हे सगळे मिळून झाले वजा 4500. बापरे, एवढंच शिल्लक आहेत. फक्त 150. बोनस आला होता. रंगकामात आणि दिवाळीच्या खर्चात सगळा संपला. तरी पुष्कळ शिल्लक राहिले. 150. मागच्या महिन्याची शिल्लक आठवते का? 60 रुपये. मी पाहिजे तेवढा हिशोब करा हो, पण हातात शिल्लक राहणार 2 आकडी नाही तर 3 आकडी. 4-5 आकडी पगार शिल्लक राहणं तुमच्याच्यानं शक्य नाही. का नाही? हेही दिवस जातील. बघा, नुसती स्वप्न बघा. किती पगार मिळतो तुम्हाला? त्यात याला मदत कर, त्याला मदत कर. संताचे अवतार नाही का तुम्ही? अगं इंदुमती, अडल्या नडलेल्यांना मदत करणं हेच तर मानवी जीवन आहे. काय अंजली? तिला कशाला विचारताय? मला विचारा ना. स्वतःच्या कमरेचं सोडायचं आणि समोरच्याला मुंडा असं बांधायचं, असं असतं आयुष्य. जादाचा खर्च हे कुठे झालाय? मिक्सर दुरुस्ती 400 रुपये. एवढे केले नसते तर आता हे बोलायला दात शिल्लक राहिले असते का तोंडात? तुम्हासनी शेण पाहिजे, घर जमीन सारवायची असेल आणि शेण पाहिजे असेल तर आमच्याकडनं घ्या. आमच्या सावताच्या गाय म्हशी आहेत. का थांबला असेल तो आज? नक्की काय म्हणायचं होतं त्याला? मग सांगितलं का नाही? अंजली, अंजली, अगं सांग ना तुझ्या बाबांना मी म्हणते ते बरोबर आहे म्हणून. हो, काय बरोबर आहे आई म्हणते ते बरोबर आहे. आणि मी म्हणतो ते? तुम्ही दोघंही म्हणताय ते बरोबर आहे. अगं काय चाललंय काय तुझं? मी इथं तुला काहीतरी सांगते आणि तू खी करून हसतीयस. अगं आई, तुमचं परत द्यायचं होतं. आपला समजा यावर संपला. आता यापुढे कधी बी भेटणार नाही.